नमस्कार, सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोलंबी मसाला। तोंडाला पाणी सुटेल आणि बोटे चाटून पुसून खाल एवढा चवीला भन्नाट हा कोलंबी मसाला लागतो। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कोलंबी घेतली आहे। कोलंबी घेतल्यानंतर आपल्याला ही स्वच्छ करून घ्यायची आहे। त्याची जी टोकं आहेत ते काढून घ्यायची आणि त्यामधला एक भाग म्हणजे जो काळा धागा असतो तो काढून घ्यायचा, म्हणजे आपले पोट खराब होत नाही। आता लगेचच आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचे आहे। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर आता सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर थोडेसे पाणी घालून हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। तर आपली पेस्ट तयार झाली आहे। लगेचच फोडणीची तयारी करूया। तर त्यासाठी एक भांडी घेतली आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचे। तेल थोडेसे जास्तीचे घालायचे आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती यामध्ये घालून घ्यायची। तर इथे मी सर्व पेस्ट घालून घेतल्यानंतर चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे। ही पेस्ट परतून घ्यायची। तर व्यवस्थित परतून घ्यायची। या पेस्टचं जो सुगंध आहे तो मस्त असा येत आहे, घरभर मस्त असा सुगंध दरवळत आहे। आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर पाव चम्मचभर हळद, 1 चम्मच बेडगी मिरचीचे तिखट आणि 2 चम्मचभर घरचे तिखट घालून घेतले आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, तेलामध्ये परतून घ्यायचे। जेवढे मसाले आपण तेलामध्ये परतू ना तेवढा जो आपला पदार्थ असेल किंवा आपण जे काही बनवतो ते खूपच मस्त तयार होते। आता यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे। तर इथे मी पाणी घालून घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडेसे पाणी घालून घेतले आणि ते पाणी यामध्ये घातले आहे। आता इथे पाहताय तुम्ही मस्त असं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि अगदीच बारीक नाही चिरायचा, थोडासा मीडियम टोमॅटो चिरून घालायचा आहे। 2 ते 3 मिनिटभर झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे टोमॅटोसुद्धा मऊ पडला जातो आणि आपला इथे मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये कोलंबी घालायची आहे। तर इथे मी सर्व कोलंबी घालून घेतली आहे आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे आहे चम्मचच्या साहाय्याने। खरंच हा मसाला आहे ना खूपच भन्नाट झाला होता। तर या मसाल्यासोबत तुम्ही 2 घास जास्तीचेच खाल एवढे मी 100% सांगते। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे आमसूल घालायचे आहे। तर इथे मी 5 ते 6 आमसूल घालून घेणार आहे, म्हणजे त्याची चव अजूनच मस्त लागते। तर तुमच्याकडे आमसूल नसेल तर चिंचेचा कोळ तुम्ही यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये पाणी किती घालायचे तर अर्धा ग्लास पाणी घालून घेतले आहे। यापेक्षा जास्तीचे पाणी अजिबात घालायचे नाही, फक्त अर्धा ग्लासच पुरेसे होते आणि हे व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे। तर व्यवस्थित इथे मी एकजीव करून घेतले आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। तर अर्धा चम्मचभर मीठ घालून घ्यायचे यामध्ये आणि खरंच हा मसाला ना खूपच मस्त लागतो। एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा। तर यामध्ये आपल्याला मीठ घालून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंद ठेवूनच आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर 5 मिनिटभर झाकण ठेवून हा मसाला व्यवस्थित आपला तयार झालेला आहे, शिजवून घेतला आहे। आत्ता जरी हा सैल वाटत असेल थोडा तरीसुद्धा तो थंड झाला की नंतर थोडासा हा घट्टसर होतो। तर गॅस बंद करून घेतला आहे आणि ते
थोडासा थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला हा मसाला दाखवून घेते. पाहताय तुम्ही घट्टसर हा मसाला तयार झालेला आहे. जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनेच आपला हा मसाला तयार झालेला आहे. तर एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही हा कोलंबी मसाला करून पहा आणि हा कोलंबी मसाला तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. अप्रतिम चवीचा लागतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.